महिलांकरिता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरण्यासाठी शनिवारी 6 जुलै आणि रविवारी 7 जुलै रोजी सकाळी 10 ते 5 या वेळेत राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे मध्यवर्ती कार्यालयात 2 दिवसीय शिबिर आयोजित केल्याची माहिती प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे आणि प्रदेश सरचिटणीस अल्पसंख्याक निरीक्षक नजीब मुल्ला यांनी दिली आहे। या योजनेचा अर्ज भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये आधार कार्ड, अधिनिवास प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, अधिनिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर महिलेचं 15 वर्षांपूर्वीचं रेशनिंग कार्ड, मतदार ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, पिवळे किंवा केसरी रेशनिंग कार्ड, अर्जदाराचं हमीपत्र, बँक पासबुक, अर्जदाराचे फोटो, महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचं अधिनिवास प्रमाणपत्र, 15 वर्षांपूर्वीचं रेशनिंग कार्ड, मतदार ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, सोबत मूळ कागदपत्र आणि एक झेरॉक्सची प्रत आणावी। पांढरे शिधापत्रक धारक ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांना देखील या योजनेचा फायदा घेता यावा यासाठी आवश्यक असा उत्पन्नाचा दाखला या शिबिरात मोफत काढून देण्यात येईल। पांढऱ्या शिधापत्रकाधारकांना उत्पन्नाच्या दाखल्यासाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशनिंग कार्ड, फोटो, मागील 3 महिन्याचं लाईट बिल, शेजाऱ्यांचं आधार कार्ड, अपडेट केलेलं पासबुक आणावं। महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा असं आवाहन प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे आणि प्रदेश सरचिटणीस अल्पसंख्याक निरीक्षक नजीब मुल्ला यांनी केलं आहे। CET आणि नीट परीक्षांचे फुटलेले पेपर आणि कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी काही शिक्षकांनी पैसे घेतल्याचं समजतंय। दोन्ही घटनांमध्ये शिक्षकी पेशा बदनाम झाला असून या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी अशी मागणी एका पत्रकार परिषदेत ठाणे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲडव्होकेट विक्रांत चव्हाण यांनी केली आहे। सर्व मेडिकल फील्डच्या ॲडमिशनकरिता 24 लाख विद्यार्थी बसले होते। या परीक्षेमध्ये अतिशय गोंधळाचं वातावरण तयार झाल्यानं पेपर फुटल्याचं उघड झालं। बिहार आणि महाराष्ट्रात काही ठिकाणी पेपर फुटलाय आणि त्यामुळे या विद्यार्थ्यांचं नुकसान झाल्याबद्दल विक्रांत चव्हाण यांनी चिंता व्यक्त केली आहे। मागील 7 वर्षांमध्ये जवळपास 70 पेपर फुटलेत। यातील अतिशय अनेक महत्त्वाच्या परीक्षा आहेत। देशातील अनेक केंद्रातील शिक्षक किंवा मुख्याध्यापक किंवा कर्मचाऱ्यांचा या परीक्षा प्रक्रियेशी थेट संबंध येतो। पेपरफुटीमध्ये जसा काही शिक्षकांचा थेट संबंध आला तसा कोकण पदवीधर मतदारसंघात पैशांचा पाऊस पडला। काही शिक्षक आणि संस्था चालकांनी यात आपले हात ओले करून घेतले असल्याचंही समजतंय। पेपरफुटी आणि पदवीधर निवडणुकीत झालेल्या गैरप्रकाराची चौकशी करण्याची मागणी विक्रांत चव्हाण यांनी केली आहे। त्याच्यानंतर एंट्रन्स एक्झामिनेशन आपल्या देशात सुरू झालेले आहेत। वेगवेगळ्या अभ्यासक्रमांसाठी, पोस्ट ग्रॅज्युएशन, ग्रॅज्युएशन अभ्यासक्रमांसाठी या परीक्षा सुरू झालेल्या आहेत। त्याच्याच एक भाग म्हणून नीट आहे या ठिकाणी। आणि नीट एक फक्त हे आहे, निमित्त आहे, परंतु या सगळ्या ज्या परीक्षा आहेत याच्यात सर्रास पेपर फुटी होते आणि त्यामुळे जे खऱ्या अर्थाने अभ्यास करून शिक्षण घेणारी जी मुलं असतात, गरिबांचे असतील, श्रीमंतांचे असतील, रात्रंदिवस जे अभ्यास करतात व त्यांची बौद्धिक क्षमता वापरून ते जास्ती मार्क मिळवतात, त्यांची या ठिकाणी कुठेतरी गळचेपी होते, फसगत होते। कारण हे पेपर फुटल्यामुळे जे अभ्यास करत नाहीत किंवा जे पेपर विकत घेऊ शकतात अशी मंडळी, बोकस मंडळी या ठिकाणी जास्ती त्याच लेवलची मार्क घेऊन पास होतात आणि त्यामुळे ह्या ठिकाणी समतोल राहत नाही पुढच्या ह्याच्यामध्ये, अभ्यासक्रमामध्ये किंवा नोकऱ्यांमध्ये याच्यामध्ये समतोल राहत नाही। कारण अशी चुकीची लोक चुकीच्या ठिकाणी जातात, चुकीच्या मार्गाने, आणि त्यामुळे ही पेपर फुटी जी झाली आहे हिचा थेट संबंध एक काल परवाच्या पदवीधर निवडणुका असतील किंवा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक याच्याशी जोडला जातो। देशातील कोट्यावधी हिंदू बांधवांच्या भावना दुखवणारं वक्तव्य करणाऱ्या काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या विरोधात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीनं ठाण्यात बुधवारी तीव्र आंदोलन करण्यात आलं। यावेळी स्वामीनारायण मंदिरातील साधू महोदय, ह.भ.प. एकनाथ सदगीर आदींसह अनेक हिंदुत्ववादी नागरिक सहभागी झाले होते। संसदेच्या पावसाळी अधिवेशनात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाषण करताना हिंदूंबाबत गरळ ओकली।
राहुल गांधी यांनी केलेल्या या द्वेषपूर्ण विधानामुळे सर्वत्र संताप व्यक्त होत असतानाच ठाण्यातील जांभळी नाका, रंगो बापूजी चौक येथे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीनं उग्र निदर्शनं करण्यात आली। यावेळी भारत माता की जय, जागो हिंदू जागो अशा घोषणा आणि हमें गर्व है हम हिंदू है असे फलक झळकवत राहुल गांधी यांचा निषेध करण्यात आला। मी वारकरी संप्रदायातर्फे आणि विश्व हिंदू परिषदेतर्फे दोन शब्द किंवा निषेध असा व्यक्त करू शकतो की राहुल गांधी यांनी संसदेमध्ये जे हिंदूंच्या बद्दल दुर्वाक्य अशा प्रकारचे ते बोलले की हिंदू हे हिंसावादी असं ते बोलतात। या काँग्रेस लोकांची पहिल्यापासूनची परंपरा अशी की जसे सुशील कुमार शिंदे म्हटले होते की हा भगवा आतंकवाद आहे किंवा पी चिदंबर म्हटले होते हा हिंदू आतंकवाद आहे, यांच्या परंपरेत यांनी आतापर्यंत सतत हिंदूंचा द्वेष केलेला आहे। आणि म्हणून मी माझ्यातर्फे वारकरी संप्रदाय परंपरा यातर्फे निषेध व्यक्त करतो की या राहुल गांधीने किंवा त्याच्या विचाराच्या लोकांनी जर तुम्हाला हिंदूंचा द्वेष करायचा असेल तर तुम्ही या देशात राहू नये, तुम्ही या देशात राहण्याच्या लायकीचे नाही, तुम्हाला कुठेही या हिंदुस्थानामध्ये रस्त्यावर हिंदू फिरू देणार नाही। एकदा हिंदू खवळला तर पुढे तुम्हाला या ठिकाणी फिरणं, सभा करणं आणि मुश्किल होणार आहे, तेव्हा तुम्ही जाहीर माफी मागावी असं मी माझ्यातर्फे बोलतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। मराठी उद्योजकांनी आणि व्यावसायिकांनी एकत्र येऊन व्यवसाय वाढवावा या दृष्टिकोनातून सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट ठाणे रिजनच्या वतीनं येत्या 12 जुलै रोजी सकाळी 8 ते दुपारी 1 वाजेपर्यंत डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात मराठी उद्योजकता दिवसाचं आयोजन करण्यात आल्याची माहिती आज एका पत्रकार परिषदेत देण्यात आली। सॅटर्डे क्लबचे संस्थापक दिवंगत माधवराव भिडे यांच्या प्रेरणेने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये अनेक मान्यवर, उद्योजक आणि व्यावसायिक उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत। या निमित्तानं आयोजित उद्योजकीय परिसंवादामध्ये पितांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई, उद्योजक मंदार भारदे, उद्योजक अशोक चव्हाण हे देखील सहभागी होणार आहेत। तरुण उद्योजक अर्जुन देशपांडे यांच्यासह भिडे कट्टा यावर मुलाखत रंगणार आहे। त्यानंतर अनेक व्यावसायिकांना प्रशिक्षित करणारे विनीत बनसोडे यांच्या मोटिवेशनल ट्रेनिंगचंही आयोजन करण्यात आले। सॅटर्डे क्लबचे कार्यकारी विश्वस्त अशोक दुगाडे, सेक्रेटरी जनरल सुहास फडणीस, विश्वस्त रवींद्र प्रभुदेसाई, विजय केळकर, अजित मराठे, प्रदीप ताम्हाणे, डेप्युटी सेक्रेटरी जनरल डॉक्टर प्रज्ञा बापट हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। उद्योजक आणि व्यावसायिकांसाठी हा कार्यक्रम विनामूल्य असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं। मी सुहास फडणीस, सेक्रेटरी जनरल सॅटर्डे क्लब। दुगाडे सरांनी आता माहिती दिली सॅटर्डे क्लब बद्दल बरीच, पण सॅटर्डे क्लब 12 जुलैला ठाण्यामध्ये काशीनाथ घाणेकर सभागृहामध्ये एका आपला उद्योग दिवसाचं आयोजन करतोय। त्याचा कार्यक्रम असा आहे की सुरुवातीला परिसंवाद आपण आयोजित केलाय। त्या परिसंवादामध्ये ख्यातनाम उद्योजक पितांबरी उद्योग समूहाचे रवींद्र प्रभुदेसाई सर असणार आहेत। त्याचबरोबर स्वतःची एव्हिएशन कंपनी असलेले मॅप एव्हिएशनचे मंदार भारदे सर असणार आहेत। सलाईनच्या बाटल्या संपूर्ण भारतीय बनावटीच्या तयार केलेले आपले स्टारमॅक्स कंपनीचे अशोक चव्हाण सर असणार, त्यांचा एक परिसंवाद आहे। त्यानंतर तरुण तळपदार उद्योजक अर्जुन देशपांडे ज्यांनी जेनरिक औषधामध्ये खूप मोठं काम केलंय, यांचा सुद्धा आम्ही एक भिडे कट्टा म्हणून आम्ही आयोजित केलेला आहे। त्याबरोबर विनीत बनसोडे सर आहेत, त्यांचं एक मोटिवेशनल ट्रेनिंग 40 मिनिटाचं आहे। आणि त्याबरोबर महाराष्ट्रातून ठाण्यामधून 1000 उद्योजक एकत्र येणार आहेत। सो यांचं एक बिझनेस नेटवर्किंग तिथे होणार आहे। असा सकाळी 8 वाजल्यापासून ते 2 वाजेपर्यंत भरगतचा कार्यक्रम असणार आहे। सो या कार्यक्रमाला सगळ्यांनी यावं आणि तिथे कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, तिथे नेटवर्किंग करावं आणि तिथून मोटिवेशन घेऊन जावं आणि सगळ्यांनी ठाण्यामधून प्रामुख्याने लोकांनी यावं, महाराष्ट्रभरातून येणाऱ्या लोकांच्या बरोबर नेटवर्किंग करावं। सो सगळ्यांनी यावं अशी माझी विनंती आहे सगळ्यांना। ठाणे महापालिकेच्या माध्यमातून बाळकुम येथे बांधण्यात आलेल्या धर्मवीर आनंद दिघे तरण तलाव येथे आवश्यक असलेली स्थापत्य कामं ही 10 ऑगस्टपर्यंत पूर्ण करून तरण तलाव 15 ऑगस्टपर्यंत नागरिकांसाठी खुला करण्यात यावा असे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी संबंधितांना पाहणी दौऱ्यादरम्यान दिले आहेत। मंगळवारी आयुक्त सौरभ राव यांनी बाळकुम येथील धर्मवीर आनंद दिघे तरण तलाव, ढोकाळ येथील शरदचंद्र मिनी स्टेडियम आणि गुलशेत येथील सुविधा भूखंडाची पाहणी केली। यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त क्रीडा मिनल पालांडे, माजी नगरसेवक देवराम भोईर, संजय भोईर, उषा भोईर आदी उपस्थित होते।
बाळकोंब, कोलशेत आदी परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी धर्मवीर आनंद दिघे तरण तलाव महापालिकेच्या माध्यमातून बांधण्यात आलाय. तरण तलावाला अद्याप नागरिकांसाठी हा खुला नसल्यानं तो लवकर खुला करावा अशी मागणी सातत्यानं परिसरातील नागरिकांकडून होत आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी या तरण तलावाची पाहणी करून कामाचा आढावा घेत या ठिकाणी अपूर्ण अवस्थेत असलेली सर्व कामं लवकरात लवकर पूर्ण करावी असे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तळमजला अधिक 4 मजल्याची ही इमारत असून इमारतीच्या लिफ्टचं काम हे सप्टेंबरपर्यंत पूर्ण होईल असं संबंधित ठेकेदाराकडून सांगण्यात आले. परंतु तत्पूर्वी तरण तलावाची सर्व कामं पूर्ण करून हा तरण तलाव 15 ऑगस्ट रोजी नागरिकांसाठी खुला करावा असंही आयुक्तांनी नमूद केलंय. तसंच या ठिकाणी लहान मुलांसाठी बेबी पूलची मागणीही नागरिकांकडून होत असल्याचं माजी नगरसेवक संजय भोईर यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिलं. याबाबत आवश्यक बदल करून मार्ग काढण्यात येईल असंही आयुक्त राव यांनी नमूद केले. डोकाळी येथील शरदचंद्रजी मिनी स्टेडियमची पाहणी आयुक्तांनी केली. या स्टेडियममध्ये असलेल्या बॅडमिंटन कोर्टच्या छताचं वॉटरप्रूफिंगचं काम तातडीनं करण्यात यावं. तसंच इमारतीला लावण्यात आलेल्या टाईल्स या उखडलेल्या अवस्थेत असून त्याची दुरुस्ती करावी. तसंच ज्या ठिकाणी गळती होते त्या ठिकाणची दुरुस्ती करण्याच्या सूचनाही आयुक्त राव यांनी दिल्या. यावेळी उपहारगृह, प्रशासकीय कार्यालय आदींची देखील पाहणी करण्यात आली. गोंदर परिसरातील कलर केम येथे महापालिकेस उपलब्ध झालेल्या सुविधा भूखंडाची पाहणी या दरम्यान करण्यात आली. गोळवंदर परिसरात नागरिकांसाठी खेळाचं मैदान उपलब्ध नसून याबाबत नागरिक वारंवार मागणी करत असल्याचं माजी नगरसेविका उषा भोईर यांनी नमूद केलं. या सुविधा भूखंडावर क्रिकेटचं मैदान तयार केल्यास याचा फायदा परिसरातील मुलांना निश्चितच होईल. याबाबत शासन स्तरावर पाठपुरावा करून निर्णय घेऊ असं आयुक्तांनी नमूद केलं. तसंच बाळकुम येथे असलेल्या कलाभवनची पाहणी आपण केली असून कलाभवन दुरुस्ती करून ते लवकरच कलाप्रेमींसाठी खुलं होईल या दृष्टीनं कार्यवाही करणार असल्याचंही आयुक्त राव यांनी नमूद केलं.